आजच्या क्लासमध्ये आपण बायोमॉलिक्युल्स नेक्स्ट टॉपिक प्रोटीन्स डिस्कस करणार आहोत. लेक्चर नंबर 8 बायोमॉलिक्युल्स. आणि अमिनो ऍसिड आपण लास्ट क्लासमध्ये डिस्कस केले होते. अमिनो ऍसिड मध्ये अमिनो ऍसिडचं डिटेल क्लासिफिकेशन. अमिनो ऍसिडला आपण क्लासिफाय केलं होतं ऍसिडिक, बेसिक आणि न्यूट्रल. ऍसिडिकचे 2 एक्झाम्पल होते, अस्पार्टिक ऍसिड, ग्लुटॅमिक ऍसिड. बेसिकचे 3 एक्झाम्पल होते है ना, हाल, हिस्टिडीन, अर्जिनिन, लायसिन असे 3 होते. आणि बाकी जेवढे राहिले 15 ते कोणते होते? न्यूट्रल अमिनो ऍसिड. आपण 20 अमिनो ऍसिड डिस्कस करणार आहोत, त्यातले 15 न्यूट्रल होते. नंतर अमिनो ऍसिडला परत आपण 2 मध्ये क्लासिफाय केलं होतं, एक इसेन्शियल अमिनो ऍसिड आणि दुसरं नॉन इसेन्शियल अमिनो ऍसिड. इसेन्शियल जे आपल्या बॉडीमध्ये तयार होत नाही, जे आपल्याला डाएट मधून घ्यावे लागतात, आणि त्याची ट्रिक सांगितली होती VIP हॉल्मेटिटी. ठीक आहे. त्याच्यानंतर व्ही म्हणजे व्हॅलिन, आय म्हणजे आयसोल्युसिन, पी म्हणजे फिनिल ॲलॅनिन, एच म्हणजे हिस्टिडीन, ए म्हणजे अर्जिनिन, एल म्हणजे लायसिन, एल म्हणजे ल्युसिन है ना. नंतर मिथिओनिन, टी थ्रिओनिन आणि ट्रिप्टोफॅन. ठीक आहे. तर हे होते कोणते होते? इसेन्शियल. ठीक आहे. आणि बाकी जे राहिले ते नॉन इसेन्शियल. मग नॉन इसेन्शियल मध्ये तुम्ही ग्लायसिन, ॲलॅनिन, अस्पार्टिक ऍसिड, ग्लुटॅमिक ऍसिड, ठीक आहे, ते घेतात. नंतर आपण परत त्याला 2 मध्ये क्लासिफाय केलं होतं, एक डी अमिनो ऍसिड आणि दुसरे एल अमिनो ऍसिड. डी अमिनो ऍसिड मध्ये OH कुठं असते? कोणत्या? राईट कार्बनला, लोवेस्ट कार्बनचा NH2. OH नाही, काय असते? NH2, राईट कार्बन, राईट साईडला. आणि एल अमिनो ऍसिड मध्ये लेफ्ट साईडला असते NH2. ओके, लो पॅरल कार्बनचा NH2 लेफ्ट साईडला. ठीक आहे. तर एवढं आपण लास्ट क्लासमध्ये डिस्कस केलं. नेक्स्ट त्याचे MCQ पण डिस्कस केले. आता आपल्याला डिस्कस करायचं आहे प्रोटीन्स. आता प्रोटीन्स काय आहेत? तर अमिनो ऍसिड पासूनच काय तयार होतात? प्रोटीन्स. म्हणजे प्रोटीनची हायड्रोलिसिस केली की काय भेटतात? अमिनो ऍसिड. म्हणजे प्रोटीन्स हे पॉलिमर्स आहेत, कारण ते खूप साऱ्या अमिनो ऍसिड पासून बनलेले आहेत. मग प्रोटीन्स आर द मोस्ट अबंडंट बायोमॉलिक्युल्स ऑफ लिव्हिंग बीइंग है ना. सर्वात जास्त मोस्ट अबंडंट प्रोटीन, जसं आपले नेल्स, आपली स्किन, आपले हेअर, सगळं कशापासून बनलेलं आहे? प्रोटीन्स. ओके, म्हणजे मोस्ट अबंडंट आहे बायोमॉलिक्युल्स मध्ये, आपल्या लिव्हिंग बीइंग्स मध्ये. नंतर द चीफ सोर्स ऑफ प्रोटीन. मग प्रोटीनचा एकदम मेन सोर्स कोणता आहे? कुठून प्रोटीन भेटते तुम्हाला? जसं मिल्क मधून प्रोटीन भेटते, चीज मधून, पल्सेस, पीनट, फिश मीट है ना. एक प्रोटीनचा रिच सोर्स आहे ना, एक पण काय आहे? प्रोटीनचा रिच सोर्स आहे. ठीक आहे. दीज आर हाय मॉलिक्युलर मास कॉम्प्लेक्स. यांचं मॉलिक्युलर मास हाय असते, कारण ते पॉलिमर्स आहेत. त्यांना आपण बायोपॉलिमर्स म्हणतो. आणि कोणापासून बनलेले आहेत ते? अमिनो ऍसिड. तर ते बायोपॉलिमर्स आहेत कोणाचे? अमिनो ऍसिडचे. त्यानंतर दे ऑकर इन एव्हरी पार्ट ऑफ द बॉडी अँड फॉर्म फंडामेंटल बेसिस ऑफ स्ट्रक्चर अँड डिटरमाइन द फंक्शन ऑफ लाईफ. ठीक आहे. लाईफचं फंक्शन डिसाइड करतात. बॉडीच्या प्रत्येक पार्ट मध्ये तुम्हाला प्रोटीन्स दिसतात आहे ना. द वर्ड प्रोटीन इज डिराइव्ड फ्रॉम ग्रीक वर्ड. प्रोटीन शब्द कुठून आलेला आहे? एका ग्रीक शब्दापासून आलेला आहे, जो होता प्रोटिओज. कोणता होता? प्रोटिओज. आणि प्रोटिओज जो आहे त्याचा मिनिंग होते प्रायमरी किंवा ऑफ प्राईम इम्पॉर्टन्स, ज्याला महत्व जास्त आहे है ना. प्रोटीन्स त्याला प्राईम इम्पॉर्टन्स आहे, महत्व जास्त आहे त्याला है ना. तर तो प्रायमरी आहे, सगळ्यात महत्वाचा आहे प्रोटीन. आणि प्रोटीन्स आर प्रेझेंट इन ऑलमोस्ट ऑल लिव्हिंग सेल ऑफ प्लांट अँड ॲनिमल. प्लांट ॲनिमलच्या सेलमध्ये तुम्हाला प्रोटीन सापडते. आणि द प्रोटोप्लाझम ऑफ प्लांट अँड ॲनिमल सेल कंटेन 20% प्रोटीन. प्रोटोप्लाझम मध्ये किती प्रोटीन असते? 20%. ठीक आहे. नंतर इन ह्युमन बिईंग दे आर द मेन कॉन्स्टिट्युएंट ऑफ मसल. म्हणजे प्रोटीन कुठं आहे? मसल मध्ये, स्किन मध्ये, नेल, टेंडॉन्स, आर्टरीज है ना, कनेक्टिव्ह टिश्यू, सगळ्या तुमच्या बायोलॉजीशी रिलेटेड टर्म्स आहेत. आणि या सर्वांमध्ये काय प्रेझेंट आहे? प्रोटीन्स प्रेझेंट आहे. ओके, जसं मी सांगितलं होतं, नेल्स मध्ये, हेअर्स मध्ये केराटिन नावाचं प्रोटीन असते, ब्लड मध्ये हिमोग्लोबिन नावाचं प्रोटीन असते, सांगितलं होतं ना. जसं इन्सुलिन काय आहे? ते पण प्रोटीनच आहे. ओके, जे ब्लड मधली शुगर लेवल कंट्रोल करते. ओके, तर हे सगळं प्रोटीन आहे.
मग आता स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. आता प्रोटीनचं स्ट्रक्चर जर बघायचं असेल तर प्रोटीन कोणापासून बनलेलं आहे? अल्फा अमिनो ऍसिड पासून. म्हणजे समजा तुम्ही 2 अल्फा अमिनो ऍसिड घेतले बघा, हे एक अल्फा अमिनो ऍसिड, हे दुसरा अल्फा अमिनो ऍसिड, आणि या 2 अल्फा अमिनो ऍसिड मधून तुम्ही वॉटर रिमूव्ह केलं, 2 अल्फा अमिनो ऍसिड मधून वॉटर रिमूव्ह केलं, तर जे तयार होते त्याला म्हणतात डायपेप्टाइड. काय म्हणतात त्याला? डायपेप्टाइड. 2 अमिनो ऍसिड मधून कोणते अमिनो ऍसिड? अल्फा अमिनो ऍसिड आहे ना. जसं फॉर एक्झाम्पल इथं आहे सी डबल बॉन्ड ओ ओ एच, इथं सी, एक आहे एच, एक आहे NH2 आणि एक काय आहे आर. याला म्हणतो आपण अल्फा अमिनो ऍसिड. आता दुसरा अल्फा अमिनो ऍसिड घेतो परत. मग आता परत अल्फा अमिनो ऍसिड लिहायला लागते. त्याला मी असं लिहितो NH, एक एच त्यातला बाहेर काढतो NH2 मधला, नंतर सी, त्याला एच, परत आर, नंतर सी डबल बॉन्ड ओ ओ एच. मग आता हे 2 अल्फा अमिनो ऍसिड आहेत आणि यातून मला काय करायचं आहे? मायनस करायचं आहे H2O, पाणी बाहेर काढायचं. मग पाणी बाहेर काढायचं आहे तर इथून OH आणि इथून H, पाणी बाहेर काढलं. पाणी बाहेर काढल्यावर राहिलं काय? इथं NH2, C, H, R, नंतर इथं हा वॉटर गेला. ठीक आहे, इथं कोण आहे? C डबल बॉन्ड O, वॉटर गेला, पुढे काय राहिला? NH, नंतर C, H, R, नंतर C डबल बॉन्ड O O H. तर हा जो लिंकेज तयार झाला याला पेप्टाइड लिंकेज म्हणतात. काय म्हणतात त्याला? पेप्टाइड लिंकेज. C डबल बॉन्ड O NH, याला काय म्हणतात? पेप्टाइड लिंकेज. ठीक आहे, याला म्हणतात पेप्टाइड लिंकेज. आणि हा 2 अमिनो ऍसिड पासून बनला म्हणून हे जे तयार झालं याला डायपेप्टाइड म्हणतात. जर 3 अमिनो ऍसिड पासून तयार झालं तर ट्रायपेप्टाइड, 4 अमिनो ऍसिड पासून तयार झालं तर टेट्रापेप्टाइड आहे ना. म्हणजे पेप्टाइडला डिफाईन कसं करू राहिलो आपण? 2 पासून बनलं तर डाय, 3 पासून बनलं तर ट्राय. ठीक आहे, अशा पद्धत. तर अमिनो ऍसिड हा बायफंक्शनल असते. त्याच्यात 2 फंक्शनल ग्रुप आहेत, एक NH2 आणि COH. एक एंडला NH2 आणि दुसऱ्या एंडला COH, असे 2 ग्रुप आहेत. आणि तुम्ही COH ऑफ वन मॉलिक्यूल आणि NH2 ऑफ अनदर मॉलिक्यूल इंटरॅक्ट बाय एलिमिनेशन ऑफ वॉटर टू फॉर्म अमाइड लाईक लिंकेज. म्हणजे वॉटर एलिमिनेट होते आणि अमाइड सारखा लिंकेज तयार होते, याला अमाइड लिंकेज किंवा आपण पेप्टाइड लिंकेज म्हणतो. अमाइड लिंकेज किंवा पेप्टाइड लिंकेज. नंतर द अमिनो ऍसिड युनिट having free NH2 group called N terminal, whereas the amino acid unit with free COH group is called C terminal end. म्हणजे एक आहे N terminal end आणि दुसरा आहे C terminal end. कसं? जसं बघा इथं तुम्हाला C डबल बॉन्ड O H म्हणजे हा पेप्टाइड लिंकेज दिसू राहिला. परत इथं C डबल बॉन्ड O NH, याला काय म्हणतात? पेप्टाइड लिंकेज. आता याच्या एका एंडला तुम्हाला NH2 दिसू राहिला म्हणजे या एंडला N आहे, बरोबर, आणि एका एंडला काय दिसू राहिला? COH, म्हणजे या एंडला C आहे, बरोबर. तर याला म्हणतात, इकडे N आहे म्हणून याला म्हणतात N टर्मिनल एंड आणि इकडे C आहे म्हणून याला काय म्हणतात? C टर्मिनल एंड. म्हणजे जिकडून NH2 आहे, ज्या साइडनं NH2 आहे त्याला म्हणायचं N टर्मिनल एंड आणि ज्या बाजूनं COH आहे त्याला म्हणायचं C टर्मिनल एंड. ओके. नंतर अ पॉलीपेप्टाइड विथ मोर दॅन 100 अमिनो ऍसिड. एखादं पॉलीपेप्टाइड आहे आणि त्याच्यामध्ये अमिनो ऍसिड किती आहेत? मोर दॅन 100. तर म्हणजे त्याचा मॉलिक्युलर मास किती असेल? मोर दॅन 10,000. ठीक आहे, त्याला आपण प्रोटीन म्हणतो है ना. म्हणजे प्रोटीन हे पॉलीपेप्टाइड आहेत, कारण खूप सारे पेप्टाइड बनवा लागतील ना, तेव्हा आपण त्याला पॉलीपेप्टाइड म्हणू. जसं 2 अमिनो ऍसिड पासून डायपेप्टाइड, 3 अमिनो ऍसिड पासून ट्रायपेप्टाइड, 4 पासून टेट्रापेप्टाइड. मग असेच जेव्हा तुम्ही मोर दॅन 100 अमिनो ऍसिड घेसाल, 100 पेक्षा जास्त अमिनो ऍसिड घेसाल, ठीक आहे, पॉलीपेप्टाइड असेल ते, आणि त्या पॉलीपेप्टाइडलाच आपण काय म्हणू? प्रोटीन. ठीक आहे. नंतर मग आता प्रोटीनचं क्लासिफिकेशन केलं आपण. प्रोटीन किती प्रकारचे असतात? तर प्रोटीन 2 प्रकारचे आहेत. एक आहे फायब्रस प्रोटीन आणि एक आहे ग्लोब्युलर प्रोटीन. प्रोटीन 2 प्रकारचे आहेत, एक फायब्रस प्रोटीन आणि दुसरं ग्लोब्युलर प्रोटीन. ठीक आहे. मग आता तुम्हाला कधी कधी एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारतात डिफरन्स बिटवीन फायब्रस प्रोटीन अँड ग्लोब्युलर प्रोटीन. ओके, दोघांमध्ये काय फरक आहे? फायब्रस प्रोटीन कोणाला म्हणायचं आणि ग्लोब्युलर कोणाला म्हणायचं? तर
फायब्रस प्रोटीन काय आहे? तर फायब्रस प्रोटीन जे आहेत व्हेन पॉलीपेप्टाइड चेन्स रन पॅरलल अँड आर हेल्ड बाय हायड्रोजन अँड डायसल्फाइड bonds, then fiber-like structure is formed. Such protein are generally insoluble in water. म्हणजे काय म्हणणं आहे त्याचा? फायब्रस प्रोटीन काय आहे? तर फायब्रस प्रोटीनचं स्ट्रक्चर फायबर लाईक आहे. फायबर लाईक म्हणजे असं, ठीक आहे, ह्या पॉलीपेप्टाइड चेन आहेत त्या एकामेकाला पॅरलल रन करू राहिल्या. हे एक पॉलीपेप्टाइड चेन, दुसरी, तिसरी, चौथी आहे ना, अशा पॉलीपेप्टाइड चेन पॅरलल रन करू राहिल्या. ते पहा तिकडे दिसू राहिला, ठीक आहे. आणि या दोन पॉलीपेप्टाइड चेन मध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तो हायड्रोजन बॉन्ड आहे किंवा डायसल्फाइड बॉन्ड आहे. हायड्रोजन बॉन्ड किंवा डायसल्फाइड बॉन्ड, दोन चेन्स मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आणि हे जे फायब्रस प्रोटीन असतात हे फायब्रस प्रोटीन इनसोल्युबल असतात. कशामध्ये? वॉटरमध्ये. वॉटरमध्ये इनसोल्युबल आहेत. वॉटरमध्ये इनसोल्युबल आहेत. सम कॉमन एक्झाम्पल्स, जसं आता फायब्रस प्रोटीन कोणते आहे? तर केरेटिन. केरेटिन नावाचं प्रोटीन मी सांगितलं, हेअरमध्ये, उलमध्ये, सिल्कमध्ये पण तुम्हाला हे पाहायला भेटतं. केरेटिन नावाचं प्रोटीन आहे. नंतर मायोसिन नावाचं प्रोटीन आहे, ते मसलमध्ये प्रेझेंट असते, ठीक आहे. मग केरेटिन, मायोसिन हे कोणते आहेत? फायब्रस प्रोटीन. नंतर these proteins are stable moderate change in temperature and pH. म्हणजे थोडंफार टेम्परेचर चेंज केलं, pH चेंज केलं तरी सुद्धा हे स्टेबल राहतात, ठीक आहे. नंतर दुसरे आहेत ग्लोब्युलर प्रोटीन. तर ग्लोब्युलर प्रोटीन जे आहेत, पॉलीपेप्टाइड चेन जे आहेत, इन दीज प्रोटीन्स इज फोल्डेड अराउंड इटसेल्फ. आता हे पॉलीपेप्टाइड चेनची अशी फोल्डिंग दिसू राहिली आहे ना, असं फोल्ड झालेलं दिसू राहिलं, हे फोल्डिंग आहे. मगासारखं आहे का? फायबर लाईक नाही आहे, फोल्डिंग दिसते. पॉलीपेप्टाइड चेन काय झालेल्या आहेत? फोल्ड झालेल्या आहेत आणि फॉर्म स्पेरॉइडल शेप. आणि त्यांना शेप कसा घेतला? स्पेरॉइडल, स्पेरिकल शेप घेतला, गोलाकार शेप घेतला. आणि गोलाकार म्हणजे ग्लोब. याला रिलेट कसं करसाल? ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे जागतिक तापमान वाढ है ना. ग्लोबल शब्द म्हणजे जागतिक, आणि जग कसं आहे? गोल. पृथ्वी गोल आहे असं म्हणतो की नाही आपण, आहे की नाही. मग हे स्पेरॉइडल आहे ना, स्पेरॉइडल म्हणजे थोडं गोलाकार आहे ना. तर याचं ग्लोब लाईक स्ट्रक्चर आहे. हे असं जमा जमा झालं, असं ग्लोब तयार झाला, ठीक आहे. ग्लोब लाईक म्हणणार याला. स्पेरॉइडल शेप आहे याचा, ग्लोब लाईक स्ट्रक्चर. आणि फायब्रसचं फायबर लाईक स्ट्रक्चर. नंतर जे फोल्डिंग टेक्स प्लेस होते, जे फोल्डिंग होणार आहे ना, इन सच अ मॅनर दॅट लाइपोफिलिक पार्ट्स आर पुश इनवर्ड. जे लाइपोफिलिक पार्ट्स आहेत, लाइपोफिलिक, लाइपो शब्द कुठून आला? लिपिड्स. लिपिड्स बायो मध्ये शिकले सा, हा. तर लाइपो शब्द तिथून आला, म्हणजे फॅट. लिपिड्स म्हणजेच काय? फॅट. तर जो पार्ट फॅट सोल्युबल आहे, जो पार्ट फॅट सोल्युबल आहे, ओके, त्याला लाइपोफिलिक म्हणायचं, ठीक आहे. फॅट सोल्युबल. आणि तो कसा आहे? नॉन पोलार. कसा आहे? नॉन पोलार. पार्ट्स आर पुश इनवर्ड. तर हा पार्ट इनवर्ड आहे, आतमधल्या साईडला आहे. कारण आपण काय करू राहिलो? ग्लोब तयार करू राहिलो ना. काय तयार करू राहिलो? ग्लोब. तर आतमध्ये काय येणार आहे? लाइपोफिलिक पार्ट येणार आहे. आणि जो हायड्रोफिलिक पार्ट आहे ना, तो कसा असेल? पोलार. सोलार कसा काय असेल? तो नॉन पोलार आहे, तर हा पोलार लागेल ना, ठीक आहे. ते सोलार झाला, काय पाहिजे? पोलार. तर जो हायड्रोफिलिक पार्ट, हायड्रोफिलिक म्हणजे हायड्रो, वॉटर, फिलिक, ठीक आहे. तर जो हायड्रोफिलिक पार्ट आहे म्हणजे वॉटर लविंग पार्ट आहे, तो कुठे आहे? म्हणजे वॉटर सोल्युबल आहे. तो वॉटर लविंग आहे म्हणजे वॉटर सोल्युबल आहे. आर पुश आउटवर्ड. तो आउटवर्डला आहे, बाहेरच्या साईडला आहे ना, तो बाहेरच्या साईडला आहे. म्हणजे आपण ग्लोब तयार, म्हणजे समजा हे असे होते, आता ग्लोब तयार केला तर हा वाला पार्ट जो आहे हा असा झाला समजा, ठीक आहे. तर बाहेरच्या पार्ट साईडला काय आला? हायड्रोफिलिक. आतमधल्या साईडला कोण आला? लाइपोफिलिक. हा त्याचा अर्थ आहे. नंतर as a result water molecules interact strongly with the polar group and hence globular proteins are soluble in water. तर आउटर साइडला पार्ट कोणता आहे? वॉटर सोल्युबल आहे ना. आणि वॉटर सोल्युबल पार्ट आउटर साइडला आहे, म्हणून ग्लोब्युलर प्रोटीन कसे असतात? वॉटरमध्ये सोल्युबल असतात, ठीक आहे. आणि कम्पेअर्ड टू फायब्रस प्रोटीन these are very sensitive to small change in temperature and pH. म्हणजे टेम्परेचर आणि पीएच जर चेंज झाली है ना, तर याला फरक पडते. फायब्रसले पडे का?
नाही, ठीक आहे, हे सेन्सिटिव्ह आहेत त्याच्याविषयी आणि महत्वाचे आहेत एक्झाम्पल. कारण एमसीक्यू मध्ये काय देतील तुम्हाला, विचारतील विच ऑफ द फॉलोइंग इज फायबरस प्रोटीन, खाली ऑप्शन येतील. विच ऑफ द फॉलोइंग इज ग्लोब्युलर प्रोटीन, खाली ऑप्शन येईल. किंवा मग इन्सुलिन इज आणि खाली ऑप्शन असेल तर तुम्हाला माहित पाहिजे. तर इन्सुलिन, अल्ब्युमिन, थायरोग्लोब्युलिन, अँटीडायोडीज, त्यानंतर हिमोग्लोबिन, नंतर फिब्रिनोजिन है ना, फिब्रिनोजिन आर द कॉमन एक्झाम्पल ऑफ ग्लोब्युलर प्रोटीन्स है ना. ग्लोब्युलर प्रोटीन इंसुलिन, अल्ब्युमिन, थायरोग्लोब्युलिन, अँटीडायोडीज, हिमोग्लोबिन, फिब्रिनोजिन किंवा फायब्रिनोजिन. ठीक आहे, हे कशाचे एक्झाम्पल आहेत, ग्लोब्युलरचे. आणि फायबरसचे कोणते होते, केरॅटिन, मायोसिन सांगितलं होतं ना, तर ते लक्षात ठेवा. कोलेजन बी असते काय ना. मग आता दोघांमध्ये डिफरन्स काय, डिफरन्स काय दोघांमध्ये. आता ग्लोब्युलर प्रोटीन आहेत, हे कसे असतात, दे आर क्रॉस लिंक कंडेन्सेशन पॉलिमर्स ऑफ ऍसिडिक अँड बेसिक अमिनो ऍसिड है ना. क्रॉस लिंक कंडेन्सेशन पॉलिमर्स किंवा साध्या सोप्या भाषेत ग्लोब लाईक स्ट्रक्चर असते आणि त्यांचं लिनियर कंडेन्सेशन प्रोडक्ट आहे, ते लिनियर आहेत है ना, फायबर लाईक आहेत ते है ना, ते कसे आहेत, फायबर लाईक. आता हे कंडेन्सेशन पॉलिमर हा जो शब्द आहे हा आपल्या पुढच्या चॅप्टर मध्ये येईल, पॉलिमर, त्याच्यामध्ये सांगेल मी तुम्हाला कंडेन्सेशन पॉलिमर काय असतो. ठीक आहे. नंतर दे आर सोल्युबल इन वॉटर, ग्लोब्युलर प्रोटीन वॉटर मध्ये सोल्युबल आहे. ॲक्वायस सोल्युशन ऑफ ऍसिड, बेस अँड सॉल्ट याच्यामध्ये पण ते सोल्युबल असतात. आणि हे कसे असतात, वॉटर मध्ये इनसोल्युबल आहे. हे इनसोल्युबल आहेत कशामध्ये, वॉटर मध्ये. ठीक आहे, किंवा बट सोल्युबल आहेत कशामध्ये, ऍसिडिक आणि बेसिक सोल्युशन. ठीक आहे, दे आर इनसोल्युबल इन कॉमन सॉल्व्हंट लाईक वॉटर म्हणू शकता तुम्ही. वॉटर मध्ये इनसोल्युबल आहेत, हे काय आहेत, वॉटर मध्ये सोल्युबल आहेत. नंतर दे आर फोल्डेड टू गिव्ह राईज 3 डायमेन्शनल स्पेरॉइडल शेप, यांची फोल्डिंग होते आणि हे स्पेरिकल शेप तयार करतात, म्हणजे ग्लोब तयार करतात है ना, ग्लोब लाईक स्ट्रक्चर आहे. आणि हे कसे असतात, लॉंग लिनियर प्रोटीन्स आहेत, त्यांचं फायबर लाईक स्ट्रक्चर असते आणि त्यांच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर काय असतात, हायड्रोजन बॉन्ड है ना. ज्या चेन्स आहेत त्या कशा आहेत, एकामेकाला पॅरलल आहेत, एकामेकाला पॅरलल आहेत आणि त्यांच्यामध्ये काय आहे, हायड्रोजन बॉन्ड. ठीक. नंतर एक्झाम्पल जसं आता सांगायचं झालं तर ग्लोब्युलरचं एक्झाम्पल आहे अल्ब्युमिन, जे एक मध्ये असते. नंतर एन्झाइम्स, हे एक महत्वाचं, एन्झाइम्स ह्या ग्लोब्युलर प्रोटीन असतात. एन्झाइम्स काय असतात, ग्लोब्युलर प्रोटीन्स. अँड हार्मोन्स जे आहेत, काही हार्मोन्स ते पण काय आहेत, ग्लोब्युलर प्रोटीन्स. नंतर फायब्रस प्रोटीन, फायब्रस प्रोटीनचं एक्झाम्पल फिब्रोइन, कशामध्ये असते, सिल्क मध्ये. कोलेजन मध्ये असते, टेंडॉन्स. मायोसिन कशामध्ये असते, मसल्स, मायोसिन इन मसल. ठीक आहे, एक्झाम्पल लक्षात ठेवा कारण त्याच्यावरच क्वेश्चन बनते. सांगा, विच ऑफ द फॉलोइंग इज अ ग्लोब्युलर प्रोटीन. ग्लोब्युलर कोण आहे यातला, अल्ब्युमिन. बाकीचे 3 फायबरस, बाकीचे 3 फायबरस. ठीक आहे, सिंपल क्वेश्चन. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ ग्लोब्युलर प्रोटीन. कोणता ग्लोब्युलर नाही आहे, केरॅटिन. केरॅटिन काय असते, फायबरस. केरॅटिन काय असते, फायबरस. नेक्स्ट, बाकी मग इन्सुलिन, एग अल्ब्युमिन आणि सेरम अल्ब्युमिन. हे अल्ब्युमिन आलं म्हणजे काय आहे, ग्लोब्युलर आहे. ठीक आहे. नेक्स्ट, सांगा. डी, आयडेंटिफाय N and C टर्मिनल ऑफ अल्फा अमिनो ऍसिड रिस्पेक्टिव्हली इन फॉलोइंग पॉलीपेप्टाइड चेन. आता तुम्ही एक लक्षात ठेवा, इथं पहिले दिलं त्यांना ॲला म्हणजे ॲलॅनिन, ग्लायसिन, SCR सेरिन, TRY टायरोसिन है ना, आणि GLY ग्लायसिन. मग आता कधी पण लक्षात ठेवायचं, काय लक्षात ठेवणार, जो लेफ्ट साइडला असते तो कोणता टर्मिनल असते, N टर्मिनल. म्हणजे हा जो ॲलावाला आहे हा कोणता टर्मिनल असेल, N टर्मिनल. लेफ्ट साइडला कोणता टर्मिनल, N टर्मिनल. आणि राईट साइडला म्हणजे कोण आहे, ग्लाय, तर हा कोणता आहे, C टर्मिनल. ठीक आहे, तर कधी पण लक्षात ठेवायचं C टर्मिनल हा राईटला असते आणि जो N टर्मिनल आहे तो कुठं असते, लेफ्टला असते. मग आपला आन्सर काय आहे,
ॲला आणि ग्लाय म्हणजे ऑप्शन डी, ॲला आणि ग्लाय. ठीक आहे, लेफ्ट साइडला एन टर्मिनल, राईट साइडला सी टर्मिनल, सिंपल. ठीक आहे, नेक्स्ट. प्रोटीन प्रेझेंट इन नेल. नेल मध्ये कोण आहे? केरॅटिन. नेल मध्ये कोण आहे? केरॅटिन. नंतर आहे आता स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. तर प्रोटीनचं स्ट्रक्चर आपल्याला सांगायचं आहे. तर प्रोटीन मध्ये आपण प्रायमरी स्ट्रक्चर सांगतो प्रोटीनचं, सेकंडरी स्ट्रक्चर, टर्शरी स्ट्रक्चर आणि क्वाटर्नरी स्ट्रक्चर है ना. म्हणजे स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन मध्ये मी परत लिहितो इथं, स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन, स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन्स, स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन्स. आणि स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन मध्ये किती स्ट्रक्चर बघायचे आहेत आपल्याला? 4. ज्याच्यामध्ये पहिलं प्रायमरी, ठीक आहे, दुसरं सेकंडरी, नंतर टर्शरी आणि नंतर क्वाटर्नरी, नंतर क्वाटर्नरी. ठीक आहे, मग आता एक एक आपण डिस्कस करू. सर्वात आधी प्रायमरी स्ट्रक्चर. आता प्रोटीनचं जे प्रायमरी स्ट्रक्चर आहे, प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन इज द सिक्वेन्स ऑफ कॉन्स्टिट्युएंट अल्फा अमिनो ऍसिड रेसिड्यू लिंक बाय पेप्टाइड बॉन्ड्स. म्हणजे अल्फा अमिनो ऍसिड चा सिक्वेन्स आहे. अल्फा अमिनो ऍसिड एकामागे एक जोडलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये कोणता बॉन्ड आहे? पेप्टाइड बॉन्ड. कोणता बॉन्ड आहे? पेप्टाइड बॉन्ड. ठीक आहे, तर जे प्रायमरी स्ट्रक्चर आहे अल्फा अमिनो ऍसिडचं, ठीक आहे, झाली का रे झोप? हा हा, स्ट्रक्चर, हा, प्रायमरी स्ट्रक्चर जे आहे अल्फा अमिनो ऍसिडचं, त्याच्यामध्ये प्रोटीनचं प्रायमरी स्ट्रक्चर, त्याच्यामध्ये अल्फा अमिनो ऍसिडचा सिक्वेन्स असते. अल्फा अमिनो ऍसिडचा सिक्वेन्स असते आणि त्याच्यामध्ये पेप्टाइड बॉन्ड्स असतात. कारण 2 अल्फा अमिनो ऍसिडला कनेक्ट करण्यासाठी काय असते? पेप्टाइड बॉन्ड. त्याला अमाइड लिंकेज पण म्हणतात. ठीक आहे, नंतर एनी चेंज इन द सिक्वेन्स ऑफ अमिनो ऍसिड. आता जर तुम्ही अमिनो ऍसिडचा सिक्वेन्स चेंज केला, रिझल्ट इन डिफरंट प्रोटीन. प्रोटीनच वे बदलून जाते. अमिनो ऍसिडचा सिक्वेन्स चेंज केला, जसं बघा या एक्झाम्पल मध्ये अमिनो ऍसिडचा काय सिक्वेन्स होता? ॲला, ग्लाय, एसईआर, टीवायआर, जीएलवाय. म्हणजे हा सिक्वेन्स आहे. आता याच्यात तुम्ही एक सिक्वेन्स जरी बदलला, जसं एसईआर उचलला आणि इथं लावला, म्हणजे सिक्वेन्स बदलला. आणि सिक्वेन्स जर बदलला तर अमिनो ऍसिड बदललं, प्रोटीन बदललं. अमिनो ऍसिडचा सिक्वेन्स बदलला, बदललं. ठीक आहे, अमिनो ऍसिडचा सिक्वेन्स बदलला म्हणजे प्रोटीन बदललं. ठीक आहे, लक्षात ठेवा. नंतर प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन इज रिप्रेझेंटेड बाय रायटिंग 3 लेटर सिम्बॉल. प्रायमरी स्ट्रक्चर आपण जेव्हा रिप्रेझेंट करतो तेव्हा आपण 3 लेटर सिम्बॉल, जसं आपण लिहिला ॲला, ग्लाय, एसईआर लिहिलं ना, म्हणजे अशा पद्धतीने आपण प्रायमरी स्ट्रक्चर सांगतो. आणि ॲज पर देअर सिक्वेन्स नुसार, जसं पहिले ॲलेनिन आहे, मग ॲला, मग ग्लायसिन आहे, मग ग्लाय, मग सेरिन आहे, मग एसईआर, मग टायरोसिन आहे, मग टीवायआर आहे ना. असा आपण काय लिहिणार आहोत? सिक्वेन्स लिहिणार आहोत. द सिम्बॉल्स आर सेपरेटेड बाय डॅशेस. आता ॲला आणि ग्लाय मध्ये काय होता? डॅश, म्हणजे डॅश देणार आहोत. अकॉर्डिंग टू द कन्व्हेन्शन, एन टर्मिनल अमिनो ऍसिड रेसिड्यू इज रिटन ॲट लेफ्ट. नियम काय सांगते? एन टर्मिनल वाल्याला कुठं लिहायचं? लेफ्टला. आणि सी टर्मिनल वाल्याला कुठं लिहायचं? राईटला. सी टर्मिनल वाल्याला राईटला. अशा पद्धतीनं सिक्वेन्स तुम्हाला लिहायचा, जसं हे. आता याच्यामध्ये काय केलं बघा, तुम्हाला अमाइड लिंकेज दिसत आहे. सी डबल बॉन्डो NH, सी डबल बॉन्डो NH, सी डबल बॉन्डो NH. दिसून आला अमाइड लिंकेज. मग आता इथं डॅश 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 केलं. आता डॅश 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 का केलं? कारण हे प्रोटीन आहे ना, तर हे पॉली लागतील आपल्याला, खूप सारे लागतील, म्हणून इथं डॅश 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 डॅश, तिकडे पण डॅश 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 डॅश. काय केलं? तर हे अमिनो ऍसिडच आहेत, फक्त इथून काय केलं रे, इथं जो OH होता तो OH काढला है ना. OH काढून तिकडे लिंक काय होणार? चेन काय होणार? कंटिन्यू. आणि इकडचा काय काढा लागेल? H, NH2 होता ना, मग NH2 मधला H काढला आणि इकडे चेन कंटिन्यू. तिकडे सी डबल बॉन्ड OH मधला OH काढला आणि चेन कंटिन्यू. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं तुम्हाला चेन कंटिन्यू दाखवायचे. मग आता तिकडे बघा, शेवटी तुम्हाला OH काढल्यावर C दिसू राहिला की नाही,
म्हणून त्याला सी टर्मिनल म्हटलं. आणि इकडे एच काढल्यावर काय दिसू राहिला, एन, म्हणून याला काय म्हटलं, एन टर्मिनल म्हटलं. मग आता जसं त्यानं एक सिक्वेन्स दिला इथं, ग्लाय एसईआर टीवायआर आहे ना, ग्लाय ग्लाय आणि एलवाय एस, ठीक आहे, हा सिक्वेन्स आहे. मग या सिक्वेन्स मध्ये जो लेफ्ट साइडला आहे तो कोण आहे, एन टर्मिनल, आणि जो राईट साइडला आहे तो सी टर्मिनल. आणि जर तुम्ही प्रायमरी स्ट्रक्चर बघितलं ते पहा, एक एक डॉट जो अलग अलग कलरचा डॉट दिसत आहे तुम्हाला, तो अलग अलग कलरचा डॉट म्हणजे अमिनो ऍसिड आहे, अल्फा अमिनो ऍसिड. आणि ते अल्फा अमिनो ऍसिड एका सिक्वेन्स मध्ये तुम्हाला, अरे जसं माळ असते की नाही आपली, माळेमध्ये कसे मणी आहेत है ना, बस ते तशाच प्रकारचं दिसून आलं असेल तुम्हाला है ना. म्हणजे माळ जर तुम्ही अशी तोडली, अशी एका लाईन मध्ये घेतली, तर ते काय सिक्वेन्स आहे, प्रायमरी स्ट्रक्चर आहे कशाचं, प्रोटीन्सचं. एक एक अमिनो ऍसिड जोडलेला आहे ते, ठीक आहे. आणि अमिनो ऍसिड जोडण्यासाठी कोणता बॉन्ड असते, पेप्टाइड बॉन्ड, ठीक आहे, ते प्रायमरी स्ट्रक्चर आहे. नंतर आहे प्रोटीनचं सेकंडरी स्ट्रक्चर. आता सेकंडरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन मध्ये 3 डायमेन्शनल अरेंजमेंट ऑफ लोकलाइज रिजन्स ऑफ प्रोटीन चेन है ना, त्याला आपण म्हणतो सेकंडरी स्ट्रक्चर. म्हणजे सेकंडरी स्ट्रक्चर मध्ये 3 डायमेन्शनल अरेंजमेंट आहे, ठीक आहे. नंतर हायड्रोजन बॉन्डिंग बिटवीन NH प्रोटॉन ऑफ वन अमाइड लिंकेज अँड CO ऑक्सिजन ऑफ अनदर गिव्स राइज टू सेकंडरी स्ट्रक्चर. म्हणजे सेकंडरी स्ट्रक्चर कधी तयार होते, जेव्हा हायड्रोजन बॉन्डिंग होणार. काय होणार, हायड्रोजन बॉन्डिंग. मग आता हायड्रोजन बॉन्डिंग कोणामध्ये होणार, NH मधला H, NH मधला H वन अमाइड लिंकेजचा, आणि CO मधला O दुसऱ्या अमाइड लिंकेजचा आहे ना. तर त्या दोघांमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. अरे हा हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट आहे नायट्रोजन, आणि त्याला हायड्रोजन अटॅच आहे, म्हणजे तो हायड्रोजन बॉन्डिंग करेल है ना, कोणासोबत, सीओच्या ओ सोबत. मग त्यांना हायड्रोजन बॉन्डिंग केली आणि सेकंडरी स्ट्रक्चर तयार झालं. म्हणजे सेकंडरी स्ट्रक्चर मध्ये कोणता फोर्स ऑफ अट्रॅक्शन असते, हायड्रोजन बॉन्डिंग. असा एमसीक्यू बनते ना, तर आपल्याला माहित पाहिजे सेकंडरी स्ट्रक्चर मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन कोणता आहे, हायड्रोजन बॉन्डिंग. 2 टाइप्स ऑफ सेकंडरी स्ट्रक्चर कॉमनली फाउंड इन प्रोटीन्स. मग प्रोटीन 2 टाइपचे सेकंडरी स्ट्रक्चर असतात. त्याच्यापैकी एक आहे अल्फा हेलिक्स आणि दुसरं जे आहे ते आहे बीटा प्लेटेड शीट. सेकंडरी स्ट्रक्चर 2 प्रकारचे, एक अल्फा हेलिक्स, दुसरं बीटा प्लेटेड शीट. लक्षात असू द्या, सेकंडरी स्ट्रक्चर अल्फा हेलिक्स, बीटा प्लेटेड शीट. मग आता हे कसं दिसतंय, तर पहिलं पाहू आपण अल्फा हेलिक्स. आता अल्फा हेलिक्स काय आहे, अल्फा हेलिक्स फॉर्म कधी फॉर्म होते, व्हेन पॉलीपेप्टाइड चेन ट्विस्ट इनटू राइट हँडेड और क्लॉकवाइज स्पायरल. ट्विस्टिंग करायची आहे तुम्हाला, ठीक आहे, ट्विस्टिंग करायची आहे. आणि ट्विस्टिंग कशी करायची आहे, म्हणजे तुमच्यावर पॉलीपेप्टाइड चेन आहे, पॉलीपेप्टाइड चेन, आणि त्याला काय केलं तुम्ही, ट्विस्ट केलं. आणि कोणत्या डायरेक्शन मध्ये, राईट डायरेक्शन मध्ये किंवा क्लॉकवाइज डायरेक्शन मध्ये. तर जे स्ट्रक्चर तयार झालं त्या ट्विस्ट केल्यावर त्याला काय म्हणणार आपण, अल्फा हेलिक्स. ट्विस्ट केल्यावर जे स्ट्रक्चर तयार झालं ते काय आहे, अल्फा हेलिक्स. आणि सम कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ अल्फा हेलिकल स्ट्रक्चर, काही कॅरेक्टरिस्टिक, काही प्रॉपर्टीज, जसं ईच टर्न ऑफ हेलिक्स हॅज 3.6 अमिनो ऍसिड. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे आता आपण काय म्हटलं की बा प्रत्येक टर्न, एक टर्न झाला की नाही असा, मग या टर्न मध्ये आता पॉलीपेप्टाइड चेन होती आणि त्या पॉलीपेप्टाइड चेन मध्ये काय झाला, टर्न झाला. मग त्या टर्न मध्ये इथून पासून तर इथपर्यंत, जिथपर्यंत टर्न झाला, एका टर्न मध्ये किती अमिनो ऍसिड आहेत, 3.6. अरे एकामेकाला अटॅच असतील ना, तुम्ही टर्न करू राहिले, तर एका टर्न मध्ये किती अमिनो ऍसिड येतील, 3.6. आणि सीओ ग्रुप ऑफ 1 अमिनो ऍसिड, एका अमिनो ऍसिडचा सीओ ग्रुप is hydrogen bonded to NH group of 4th amino acid along the chain. म्हणजे हायड्रोजन बॉन्डिंग कोणामध्ये आहे, एकाचा CO ग्रुप चौथ्याच्या NH ला अटॅच असते. ते पण लक्षात ठेवा, एकाचा CO चौथ्याच्या NH ला अटॅच असते, त्यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग असते. हायड्रोजन बॉन्ड्स आर पॅरलल टू द ऍक्सिस ऑफ हेलिक्स while R groups extend outward from the helix core. म्हणजे याचं म्हणणं काय, जर तुम्ही अल्फा हेलिक्सचं स्ट्रक्चर बघितलं, ट्विस्टेड स्ट्रक्चर बघितलं, तर त्या स्ट्रक्चर मध्ये हायड्रोजन बॉन्ड
पॅरलल असतात हेलिक्सच्या ऍक्सिसला, आणि आर ग्रुप आउटवर्ड असतात. म्हणजे तुम्ही ट्विस्टिंग केली तर बाहेरच्या साईडला कोण येणार? आर ग्रुप. ठीक आहे. मायोसिन इन मसल, अल्फा केराटिन इन हेअर आर प्रोटीन विथ ऑलमोस्ट एंटायर अल्फा हेलिकल सेकंडरी स्ट्रक्चर. म्हणजे अल्फा हेलिकल सेकंडरी स्ट्रक्चर कोणाचं आहे? मायोसिनचं आणि अल्फा केराटिनचं. हे आहे हेलिक्स. आपण ट्विस्ट केलं ना त्याला, मी काय म्हटलं, आपण त्याला ट्विस्ट केलं म्हणजे पिरगळलं आपल्या भाषेत, जसं हात पिरगळतो आपण, आहे की नाही, तशा टाइप मध्ये याला पॉलीपेप्टाइड चेनला आपण पिरगळलं आहे ना, म्हणजे त्याला ट्विस्ट केलं. ओके. मग ट्विस्ट केल्यावर आउटवर्डला काय झालं? आउटवर्डला सगळे आर आले. त्यांना सांगितलं ना अल्किल ग्रुप कुठे आहेत? आउटसाइडला आहे. आउटसाइडला म्हणजे या टर्नच्या आउटसाइडला कोण आहेत? अल्किल ग्रुप म्हणजे आर ग्रुप. आणि हायड्रोजन बॉन्ड कसे आहेत? याचा ऍक्सिस कोणता असेल? हा. आणि या ऍक्सिसला हायड्रोजन बॉन्ड पॅरलल आहेत. बघा, हा ओ चा बॉन्ड एच सोबत, ओ चा बॉन्ड एच सोबत, ओ चा बॉन्ड एच सोबत, हायड्रोजन बॉन्ड आहेत ना. तर हे कशा आहेत? त्या ऍक्सिसला पॅरलल आहेत. अशा पद्धतीनं हायड्रोजन बॉन्ड. आणि एका टर्न मध्ये बघा, इथून पासून तर इथपर्यंत एक टर्न झाला, आणि एका टर्न मध्ये किती अमिनो ऍसिड आहेत? 3.6. एका टर्न मध्ये किती अमिनो ऍसिड आहेत? 3.6. आणि ते थोडं 3D फिगर आहे त्याची. ते पण काय? अल्फा हेलिक्स. काय म्हणतात त्याला? अल्फा हेलिक्स. नंतर आहे बीटा प्लेटेड शीट. नंतर काय आहे? बीटा प्लेटेड शीट. मग आता बीटा प्लेटेड शीट मध्ये पहा, बघा बीटा प्लेटेड शीट मध्ये, बीटा प्लेटेड शीट मध्ये द सेकंडरी स्ट्रक्चर इज कॉल्ड बीटा प्लेटेड शीट व्हेन 2 or more पॉलीपेप्टाइड चेन्स, 2 किंवा त्यापेक्षा जास्त पॉलीपेप्टाइड चेन कॉल्ड स्ट्रँड्स, स्ट्रँड पाहिजे त्या, आर पाहिजे, स्ट्रँड, लाईन अप साइड बाय साइड है ना. बीटा प्लेटेड शीट काय होणार? जे स्ट्रँड आहेत पॉलीपेप्टाइडचे ते साइड बाय साइड येतील. कसे येतील? साइड बाय साइड. बीटा प्लेटेड शीट स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन कन्सिस्ट ऑफ extended strands of polypeptide chains held together by hydrogen bonding. म्हणजे जे स्ट्रँड्स आहेत ते असे साइड बाय साइड आहेत आणि त्या दोघांमध्ये काय आहे? हायड्रोजन बॉन्डिंग. ते असे दिसतील. कुठं आहे ते? बघा, हे एक स्ट्रँड आहे, हे दुसरं स्ट्रँड आहे ना. हे एक स्ट्रँड, हे दुसरं स्ट्रँड, आणि त्या दोघांमध्ये काय आहे? हायड्रोजन बॉन्डिंग. अशा पद्धत ते तिकडे दिसते तुम्हाला. हे एक स्ट्रँड आहे, हे दुसरं स्ट्रँड आहे. हे पहा, हायड्रोजन ऑक्सिजन, ऑक्सिजन हायड्रोजन है ना, हायड्रोजन ऑक्सिजन, ऑक्सिजन हायड्रोजन, यांच्यामध्ये काय? हायड्रोजन बॉन्डिंग. तर याला बीटा प्लेटेड काय म्हणतात? शीट. बीटा प्लेटेड शीट. द कॅरेक्टरिस्टिक ऑफ बीटा प्लेटेड शीट, याच्या कॅरेक्टरिस्टिक काय आहेत? तर CO अँड NH बॉन्ड लाई इन अ प्लेन ऑफ द शीट. शीटच्या प्लेन मध्ये CO आणि NH मधला बॉन्ड म्हणजे असा, हे पहा, हे शीट आहेत आणि याच प्लेन मध्ये तुम्हाला दोघांमध्ये काय दिसू राहिला? बॉन्ड दिसू राहिला. ठीक आहे. नंतर हायड्रोजन बॉन्डिंग ऑकर बिटवीन NH अँड CO ग्रुप ऑफ नियर बाय अमिनो ऍसिड रेसिड्यू इन द नेबरिंग चेन्स. म्हणजे ज्या नेबरिंग चेन आहेत त्यांच्यामध्ये तुम्हाला हायड्रोजन बॉन्डिंग, हे अमिनो ऍसिड, हे अमिनो ऍसिड, यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग आपल्याला दिसू राहिली. द आर ग्रुप आर ओरिएंटेड अबोव अँड बिलो द प्लेन ऑफ द शीट. आणि आर कुठे आहेत? आर कुठे आहेत? आर एक तर वर आहेत है ना, आणि कुठे आहेत? खाली आहेत. आर कुठे आहेत? वर आहेत आणि खाली आहेत. ठीक आहे. आर अशा पद्धतीनं शीटच्या वर आणि खाली. जसं हा आर वर आहे, हा आर शीटच्या खाली, हा वर, हा खाली. आता हा आर वर, हा आर खाली, हा आर वर. या पद्धतीनं ते आर ग्रुप काय आहेत? ओरिएंट आहेत बीटा प्लेटेड शीट मध्ये. The beta plated sheet arrangement is favored by amino acid with small r group. म्हणजे बीटा प्लेटेड शीट कोणत्या अमिनो ऍसिड मध्ये दिसतील? ज्यांच्यामध्ये आर ग्रुप स्मॉल आहे. जसं फॉर एक्झाम्पल ग्लायसिन, जसं फॉर एक्झाम्पल ॲलॅनिन. अरे बरोबर ना. आर ग्रुप. ठीक आहे. आर ग्रुप जो आहे तो दिसेल स्मॉल, आणि ज्याच्यामध्ये आर ग्रुप स्मॉल असेल त्याच्यामध्ये तुम्हाला बीटा प्लेटेड शीट दिसतील. ठीक आहे. मग हे सेकंडरी स्ट्रक्चर. अल्फा हेलिक्स, अरे हे डॉट डॉट म्हणजे काय आहेत? सगळे अल्फा अमिनो ऍसिड, आणि
ते जर फक्त आपण असे एका लाईन मध्ये घेतले असते तर प्रायमरी स्ट्रक्चर. आता आपण त्याला काय केलं, ट्विस्ट केलं, आणि ट्विस्ट केल्यावर काय तयार झालं, अल्फा हेलिक्स, आणि त्याला काय म्हणतो आपण, सेकंडरी स्ट्रक्चर. काय म्हणतो त्याला, सेकंडरी स्ट्रक्चर. स्पायडर ड्रॅगलाइन सिल्क प्रोटीन इज स्ट्रॉंग अँड इलास्टिक. स्पाइडर, स्पाइडरमैन है ना, जसं हातातून तो स्पायडर बाहेर काढते ना, असा जावा. तर ते जे स्पायडर आहे आपल्या घरातही स्पायडरमॅन है ना, स्पायडरमॅन असते ना आपल्या घरात, मकडी का जाल म्हणतो आपण त्याला, हा तेच. तर ते कसं आहे म्हणते, स्ट्रॉंग आणि इलास्टिक आहे ना. ते जे मकडीचं जाल आहे ते कसं आहे, स्ट्रॉंग आणि इलास्टिक आहे. का, मोस्ट प्रोटीन्स हॅव रिजन ऑफ अल्फा हेलिक्स अँड बीटा प्लेटेड शीट इन ऍडिशन टू other random region. These random region cannot be characterized by either of these secondary structure. Spider dragline silk protein is strong है ना, स्पायडर वाल्याचं जे सिल्क प्रोटीन आहे ते स्ट्रॉंग आहे ड्यू टू बीटा प्लेटेड शीट रिजन. कारण त्याच्यामध्ये कोणता रिजन आहे, बीटा प्लेटेड वाला शीट रिजन आहे. आणि इलास्टिक कशामुळे आहे, अल्फा हेलिकल रिजन. म्हणजे त्याच्यामध्ये दोन्ही पण आहेत, बीटा प्लेटेड शीट आहेत म्हणून ते स्ट्रॉंग आहे, आणि अल्फा हेलिक्स आहे म्हणून ते इलास्टिक आहे. अल्फा हेलिक्स आहे म्हणून इलास्टिक, आणि बीटा प्लेटेड शीट आहे म्हणून स्ट्रॉंग. असे दोन्ही स्ट्रक्चर आहेत. नंतर टर्शरी स्ट्रक्चर, नंतर काय आहे प्रोटीनचं, टर्शरी स्ट्रक्चर. ठीक आहे. मग आता टर्शरी स्ट्रक्चर मध्ये टर्शरी, क्वाटर्नरी, 2-3 स्लाइड आहेत आहे की नाही, टॉपिक खतम होऊन जाते. टर्शरी स्ट्रक्चर, इट इज द रिझल्ट ऑफ फोल्डिंग ऑफ चेन in a particular manner that structure is itself stabilized and also has attractive interaction with the aqueous environment of the cell. काय म्हणत आहे की folding of the chain in a particular manner that the structure is itself stabilized. फोल्डिंग अशा पद्धतीने होऊ राहिली की स्ट्रक्चर स्वतःहून स्टेबल होऊ राहिलं है ना. अशा पद्धतीने आता फोल्डिंग होणार आणि टर्शरी स्ट्रक्चर तयार होणार. The globular and fibrous protein present in two major molecular shapes result from the tertiary structure. The forces that stabilize particular tertiary structure include. मग आता टर्शरी स्ट्रक्चर मध्ये स्टॅबिलिटी जे येते किंवा फोर्स ऑफ अट्रॅक्शन कोणते आहेत, जसं सेकंडरी मध्ये कोण होते फोर्स ऑफ अट्रॅक्शन, हायड्रोजन बॉन्डिंग, अरे होते ना. हा, मग याच्यात काय आहे टर्शरी मध्ये पण काय आहे, हायड्रोजन बॉन्डिंग. अजून काय आहे, डायपोल डायपोल अट्रॅक्शन है ना, डायपोल डायपोल अट्रॅक्शन आहे कारण पोलार बॉन्ड्स आहे ना. आणि इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शन आहे कोणामुळे, ड्यू टू CO- आणि NH3+. CO- आणि NH3+. मायनस प्लस मध्ये जो फोर्स असते त्याला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स किंवा कोलंबिक फोर्स म्हणतात. मायनस प्लस मधल्या फोर्सला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स किंवा कोलंबिक फोर्स म्हणतात. ठीक आहे. आणि अजून कोणता फोर्स असते, लंडन डिस्पर्शन फोर्स. काही सुटलं म्हणजे हायड्रोजन बॉन्डिंगही आहे, डायपोल डायपोल फोर्सही आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सही आहे, आणि लंडन डिस्पर्शन फोर्स पण आहे. आणि फायनली डायसल्फाइड बॉन्ड्स फॉर्म बाय ऑक्सिडेशन ऑफ नियर बाय SH ग्रुप. आता SH ग्रुप कशामध्ये आहे, सिस्टीन मध्ये. अजून कोणामध्ये आहे, मिथिओनिन आणि सेरीन, दोघांमध्ये आहे ना SH. हा, तर सिस्टीन, सेरीन नाही, कोण, सिस्टीन. तर सिस्टीन मध्ये SH ग्रुप आहे. ओके. आणि त्याच्यामध्ये काय तयार होणार मग, डायसल्फाइड बॉन्ड अँड कोव्हॅलंट बॉन्ड विच स्टॅबिलाइज द टर्शरी स्ट्रक्चर आहे ना. ते टर्शरी स्ट्रक्चरला डायसल्फाइड बॉन्ड आणि कोव्हॅलंट बॉन्ड स्टेबल करतात. हे असं आहे टर्शरी. अजून कॉम्प्लिकेटेड झालं, पहिले स्ट्रेट चेनच होत्या, मग फोल्डिंग झाली, आता अजून फोल्डिंग झाली आहे ना. हे कोणतं स्ट्रक्चर आहे, टर्शरी स्ट्रक्चर. ओके. मग आता या टर्शरी स्ट्रक्चर मध्ये ते पाहते दिसू राहिलं, फोल्डिंग पहिल्यापेक्षा जास्त. ते काही तुम्हाला डायग्राम वहीमध्ये लिहायच्या नाही, ते पायासाठी आहेत, किंवा टर्शरी म्हणजे अजून कॉम्प्लेक्स झालं. ठीक आहे. आणि फायनली क्वाटर्नरी स्ट्रक्चर. आता क्वाटर्नरी, व्हेन 2 or more पॉलीपेप्टाइड चेन्स, 2 किंवा त्यापेक्षा जास्त पॉलीपेप्टाइड चेन फोल्डेड टर्शरी स्ट्रक्चर केम टुगेदर है ना.
टर्शियरी स्ट्रक्चर बनेल आहे, ते फोल्डिंग होईल आहे ना, आणि ते सोबत आले आता 2 किंवा त्यापेक्षा जास्त पॉलीपेप्टाइड चेन्स इनटू वन प्रोटीन कॉम्प्लेक्स, एकाच प्रोटीन मध्ये. द रिझल्टिंग शेप इज क्वाटर्नरी स्ट्रक्चर है ना. म्हणजे त्याचं म्हणणं आहे की 2 किंवा त्यापेक्षा जास्त पॉलीपेप्टाइड चेन आहेत ज्यांचं टर्शियरी स्ट्रक्चर आहे आणि ते जवळ आले तर ते काय तयार करतात, कॉम्प्लेक्स प्रोटीन तयार करतात जे क्वाटर्नरी स्ट्रक्चर असते. आणि ईच इंडिव्हिज्युअल पॉलीपेप्टाइड चेन इज सब युनिट ऑफ ओव्हरऑल प्रोटीन है ना. म्हणजे जे ओव्हरऑल प्रोटीन तयार झालं त्याच्यामधली प्रत्येक चेन जे आहे त्याला सब युनिट म्हणतात. आणि एक्झाम्पल आहे याचं हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन मध्ये 4 सब युनिट आहेत है ना, कॉल्ड हिम, हेल्ड टुगेदर बाय intermolecular forces in a compact 3-dimensional shape. Hemoglobin can do its function of oxygen transport only when all 4 subunits are together. म्हणजे हिमोग्लोबिन मध्ये सब युनिट किती आहेत, 4, आणि ते 4ही सब युनिट जर सोबत असले तरच हिमोग्लोबिन त्याचं काम करणार आहे. आणि हिमोग्लोबिनचं काम काय असते, ऑक्सिजनला कॅरी करणं. ऑक्सी हिमोग्लोबिन तयार करते है ना. ते काम कधी करेल, जेव्हा त्याचे 4ही पण सब युनिट सोबत असतील तेव्हा. आणि त्या सब युनिटला काय म्हणतात, हिम. काय म्हणतात, हिम. अजून कॉम्प्लिकेटेड झालं पहिल्यापेक्षा है ना. हे क्वाटर्नरी स्ट्रक्चर आहे, ते अजून कॉम्प्लिकेटेड झालं. ओके, त्यासाठी मी ते सर्व तुम्हाला काढून टाकलेले आहेत. हे पहा, हे प्रायमरी स्ट्रक्चर पहिले असं माळेसारखं है ना, नंतर सेकंडरी मध्ये अल्फा हेलिक्स आणि बीटा प्लेटेड, टर्शरी मध्ये थोडं कॉम्प्लेक्स झालं आणि क्वाटर्नरी मध्ये अजून कॉम्प्लेक्स झालं है ना. दोनच क्वेश्चन आहे. बीटा प्लेटेड शीट ऑफ पॉलीपेप्टाइड चेन्स आर प्रेझेंट इन, कशामध्ये असतात बीटा प्लेटेड शीट, सेकंडरी स्ट्रक्चर. ओके, व्हॉट इज द नंबर ऑफ अमिनो ऍसिड सिंगल टर्न मध्ये. सिंगल टर्न मध्ये किती, 3.6. अल्फा हेलिक्स आहे ना, किती असते, 3.6. आता बाकी पार्ट नेक्स्ट क्लास मध्ये, ठीक आहे.